नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। क्वारंटाईनमुळे सध्या सगळे घरात आहेत आणि अशा वेळी घरातल्या मंडळींकडून नेहमी वेगवेगळ्या फरमाईशी येत असणार आहेत आणि मला माहिती आहे त्या पूर्ण करताना तुमची भरपूर दमछाक होत असणार आहे। तर तुमच्या मदतीसाठी घेऊन आलेली आहे कमी कष्टाची आणि तितकीच रुचकर रेसिपी। चला तर मग पाहूयात काय आहे ही रेसिपी। तर या रेसिपीसाठी मी छोले घेतलेत। छोले रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचेत आणि सकाळी आपल्याला त्यांना शिजवून घ्यायचे। तर इथे मी शिजवलेले छोले घेते एका बाउलमध्ये आणि घेऊयात एक शिजवलेला बटाटा। मी इथे एक मोठ्या साईजचा बटाटा वापरलाय, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने बटाटे कमी जास्त करू शकता। एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलाय। एक मोठ्या साईजचा टोमॅटो, आणि काही मसाले। तर इथे मी वापरते आमचूर पावडर, चाट मसाला, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला। माझ्याकडे सध्या लिंबू नाहीये त्यामुळे मी आमचूर पावडर वापरलाय, तर तुम्ही लिंबाचाही वापर करू शकता जर आमचूर पावडर नसेल तर। आता मी यामध्ये घालते चिली सॉस, थोडासा टोमॅटो सॉस। तर तुम्ही इथे तुमचे एक्सपेरिमेंट्स करू शकता। तुमच्याकडे अजून काही वेगळे सॉस असतील किंवा मसाले असतील तर त्यांचा वापर तुम्ही नक्की करू शकता। यामध्ये चव कशीही छानच लागणार आहे। तर याला मी एक छान प्रकारे मिक्स करून घेते। आपल्याला मीठ लगेच नाही टाकायचे, मिठाने पाणी सुटतं, त्यामुळे मसाले आधी छान मिक्स करून घ्यायचे, त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत मीठ। आता परत एकदा छान मिक्स करून घेऊया। आपण बटाटे शिजवून घेतले त्यामुळे मिक्स करताना जास्त हार्श मिक्स करू नका, हळूवार हाताने याला मिक्स करायचे। आणि शेवटी यामध्ये टाकायची आपल्याला कोथिंबीर। परत एकदा छान मिक्स करून घेऊया आणि अशा प्रकारे आपला छोले चाट तयार आहे। एकदा नक्की ट्राय करा, मला खात्री आहे तुम्हाला खूप आवडेल। जास्त वेळ लागत नाही, झटपटही होतो आणि खूप पटकन पोटही भरतं याने आणि हेल्दी पण आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या। लवकरच भेटू नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।